आयुष्य एकमेकांच्या सहकार्याने व्यतीत करतो. प्रत्येकाला समाजामध्ये जगत असताना एकमेकांचं सहकार्य घ्यावं लागतं. सुख दुःखामध्ये आपल्याला एकमेकांना सहकार्य करावं लागतं. समाज म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून त्या आजच्या बदललेल्या काळामध्ये आपल्याला एकमेकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. समाजाच्या रचना, समाजाचं सहकार्य आणि हे सगळं माणूस म्हणून घडण्यासाठी शाळा हे माध्यम आहे. विद्यार्थी जेव्हा पहिलीला शाळेत दाखल होतो तो एक चिखलाचा गोळा असतो. त्याला आकार देण्याचं कार्य जसं घरातून त्याचे आईवडील करतात त्याचबरोबर समाज करतो. त्याहीपेक्षा पुढची भूमिका ही शाळेची असते, शाळेतल्या शिक्षकांची असते. आम्हाला येणारा हा कच्चा गोळा त्याला सगळ्या बाजूनं आणि त्यातल्या त्यात विधायक बाजूनं, चांगल्या बाजूनं त्याला माणूस म्हणून घडवण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून आमच्यावर आहे. परंतु हे कार्य करीत असताना पावलोपावलाला आम्हाला तुमचं सहकार्य अपेक्षित असतं. आईवडील म्हणून, पालक म्हणून, नागरिक म्हणून, समाज म्हणून तुमच्या सहकार्याची अपेक्षा असते. विद्यार्थी शाळेत येतो, पुस्तक वाचतो, शिक्षण घेतो, पण जेवढं शिक्षण त्याला पुस्तकातून मिळतं त्याच्यापेक्षा काहीच अधिक कॉमन सेन्स इज बेटर दॅन लर्नर सेन्स. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञान हे कधी श्रेष्ठ असतं. कधीही कोणी सांगतो अंगठेछाप माणूस व्यवहारामध्ये हुशार असतो. शिक्षण हे माणसाला माणूस बनवतं, परंतु व्यवहार ज्ञान आणि सामाजिक भान हे माणसाला समाजात मिसळल्याशिवाय येत नाही.